तर मंचरमध्ये चर्चा चालू आहे. विविध ठिकाणी वेगवेगळे झोन पडले, मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. काय याच्याबद्दल काय काय सांगा? खर तर हा याचं उत्तर आम्ही तुम्हाला उशिरा देणार होतो. त्याचं कारण असं आहे का डीपीआर पब्लिश झाल्यानंतर आम्ही त्याची उत्तर देणार होतो. खरं सांगायचं म्हटलं, पण आता तुम्ही जर असा प्रश्न आम्हाला डायरेक्ट विचारलाय, तर त्याच्यावरती मी तुम्हाला सांगेल का हा जो मंचर शहराचा डीपी विकास आराखडा जो झालेला आहे, हा सन 2023-24 या कालावधीमध्ये बनवला गेलेला आहे. हा बनवला गेलेला आहे सहाय्यक संचालक नगर रचना पुणे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी हा डीपी प्लॅन मंचरचा विकास आराखडा तयार केलेला आहे 2023 व 24 या कालावधीमध्ये, व तो सादर 2025 मध्ये केलेला आहे. साधारणतः नगरपंचायतच्या इलेक्शनच्या 1 महिना अगोदर आम्ही जशी माहिती घेतली, तो या ठिकाणी नगरपंचायत मध्ये सील बंद जमा करण्यात आलेला होता. त्यानंतर तो डीपीआर ज्या वेळेस ही संपूर्ण बॉडी या ठिकाणी या मंचर शहराच्या याच्यावरती आली, नगरपंचायत वरती, त्यानंतर गेल्या काही दिवसापूर्वी तो डीपीआर उघडण्यात आला. त्यामध्ये तो डीपीआर आम्हाला फक्त दाखवण्यात आला डीपी प्लॅन, आणि त्यानंतर तो पुन्हा सील करण्यात आला. पूर्ण गावाचा विकास आराखडा त्यामध्ये त्यांनी घेतला होता. तो आराखडा आम्ही सर्व नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, स्वतः आम्ही असं सर्वांनी पाहिला. त्यानंतर जेवढं गोष्टी त्यामधून आम्हाला कळल्या, त्यामध्ये प्रामुख्याने आम्ही जे आरक्षण या मंचर शहरामध्ये काही ठिकाणी पडली गेलेली आहेत, साधारणतः फाळण्या नसल्यामुळं त्यामध्ये काय फाळणी करून काही टाकलं गेलं नाही. साधारणतः गट नंबर असतील, पण त्यामध्ये अनेक शेतकरी असतील, तर नक्की कुणावर पडले, काय पडले याची अजून काही शाश्वत अधिकृत माहिती देता येत नाहीये. परंतु सर्व नगरसेवकांनी व आम्ही सर्वांनी या ठिकाणी असं सुचवलं का हा जो डीपी विकास आराखडा तयार करत असताना यामध्ये साधारणतः जे अम्युनिटी स्पेस असतील, या शहरामधील ओपन स्पेस असतील, म्हणजे जी बिल्डिंग डेव्हलप झालेली आहे त्यामध्ये ओपन स्पेस, अम्युनिटी स्पेस पडतात, त्या ताब्यात घेण्यात यावं, त्याच्यावरती आरक्षण टाकण्यात यावं. ते याच्यासाठी कारण ज्या वेळेस एखादा शेतकरी यातून भूमिहीन होऊ नये. म्हणजे आज जसं आपण पाहतो काही भाग आपल्या ठिकाणचा अजून मोकळा आहे. साधारणतः हायवेच्या खालचा भाग, पूर्वेकडचा भाग तो बऱ्यापैकी रिकामा आहे. त्यानंतर इकडे पश्चिमेच्या बाजूला ओढ्याच्या पलीकडे, पाटाच्या पलीकडे काही भाग रिकामा बराचसा आहे. या ठिकाणी खानवस्ती असेल, इतरत्र भेकेमाळा, बोर्डेवाडी या ठिकाणी काही भाग मोकळा आहे. जेणेकरून काही शेतकरी हे काही कमी जमिनी असतात, त्याच्यामधून ते भूमिहीन होऊ नये व त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये याची खातेदारी, याची काळजी आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलं आहे. व संबंधित अधिकाऱ्यांना अशा सूचना देण्यात आलेल्या आहे की जे रस्ते पडलेले आहेत काही ठिकाणी, जर पर्यायी रस्ता असेल तर तो रस्ता कमी करून साधारणतः त्या ठिकाणी एखादा शेतकरी भूमिहीन होऊ नये. कारण साधारणतः रस्ते 40 फूट, 50 फूट, 60 फूट असे मोठे रस्ते पडलेले आहेत. पर्यायी रस्ते असेल तर रस्ते काही कमी करावे. त्यानंतर जर एखादा शेतकरी भूमिहीन होत असेल, एखाद्या अन्याय होत असेल, तर ते आरक्षण तुम्ही ओपन स्पेस असेल, अम्युनिटी स्पेस असेल, यावरती घ्यावे, जेणेकरून सर्व नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी, जेणेकरून आतापर्यंत ज्यांनी जोपासल्या आहेत, वडीलोपार्जित आहेत, जोपासल्या आहेत, काही कष्ट करून काहींनी घेतलेले आहेत, त्यांना कोणताही धोका नसावा म्हणून आम्ही सर्वांनी असं या ठिकाणी गेल्याच काही दिवसापूर्वी मीटिंग मध्ये संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना पण केलेल्या आहेत. आता आम्हाला काही गोष्टी कानावर येतात का यामध्ये लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे, परंतु या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा डीपीआर कोणत्याही नगरसेवक किंवा आता आलेल्या बॉडीने केलेला नाही. हा डीपी विकास आराखडा सहाय्यक संचालक नगर रचना पुणे व टाउन प्लॅनिंग यांनी हा आराखडा या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं काही संभ्रम याच्यामध्ये कुणी नागरिकांना आणू नये. त्यानंतर तो आराखडा ज्या वेळेस पब्लिश होणार आहे, तो या सर्व मंचर शहरातील सर्व नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. साधारणतः एक 15 ते 20 दिवसांनी व्हावा असे आम्हाला वाटते.
परंतु आता संबंधित आपल्या या ठिकाणी नगरपंचायतमध्ये पाहिलं तर आपल्या गेली 6 महिने झाले इलेक्शन होऊन, परंतु आपल्याला सीओ साहेब या ठिकाणी नाहीयेत. आपल्याला प्रभारी सीओ साहेब खेडचे दरकळ साहेब आहेत. त्यामुळं थोडंसं यात पुढे मागं झालं तर कदाचित होऊ शकतं किंवा 15 ते 20 दिवसात हा आराखडा पब्लिश झाला पाहिजे. आणि झाल्यानंतर नागरिकांना सूचना आहे, जर कुणावर तसं काही आल्यासारखं वाटलं तर त्यांनी या नगरपंचायतमध्ये हरकत घेतली पाहिजे. त्याच्यावरती त्या आराखड्यावर हरकत घेतली पाहिजे. जर काहींच्या प्लॉट पडला असेल तर त्यांना 30 दिवसाचा टायमिंग दिला जातो. यावरती तो आराखडा जर चुकीच्या पद्धतीने कुणाला काही वाटत असेल तर हरकत घेण्याची वेळ आहे. त्यामुळे त्यावरती हरकती घेऊन त्यामध्ये एक समिती तयार केली जाईल. त्यामध्ये सहाय्यक रचना नगर पुणे यांचे काही अधिकारी असतील, काही या नगरपंचायतले काही प्रतिनिधी असतील, अशी एक समिती. आणि ती समिती सुद्धा झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या सूचना एवढ्याच असतील का कुणावरतीही या मंचर शहरातील प्रत्येक नागरिक हा आपला आहे, यांच्या कुणावरतीही अन्याय झाला नाही पाहिजे याची खात्री दक्षता आम्ही घेऊ. या डीपीआर मध्ये काय काय असणार आहे, काय या डीपीआर मध्ये काही गार्डन पडलेले आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा काही प्रभागांमध्ये गार्डन पडलेत, काही ठिकाणी प्ले ग्राउंड पडलेले आहेत, म्युन्सिपल पार्टीचं ऑफिस, कमर्शियल बिल्डिंग, असं अनेक प्रकारचे आरक्षण, काही विद्यालय, असे अनेक प्रकारचे आरक्षण या ठिकाणी पडली गेलेली आहेत. आता या ठिकाणी डीपीआर तयार होते. आता लोकांच्या काही संभ्रम निर्माण झालेला लोकांचा की हा डीपीआर कसा असणार आहे, काय असणार आहे, आणि यदा कदाचित जमिनींच्या बाबतीत थोडीशी शंका निर्माण झालेली, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नक्कीच हा डीपीआर मी पहिल्यांदाही हे सांगितले का हा डीपीआर 2023-24 प्रशासकीय काळामध्ये झालेला डीपीआर आहे. टाउन प्लॅनिंगचे अधिकारी असतील त्यांनी हा डीपीआर बनवलेला आहे आणि लोकांमध्ये संभ्रम होणं हे साहजिक आहे. कारण अजून वस्तुस्थिती जी काय आहे ती नागरिकांपुढे आलेली नाहीये. त्याची अधिकृत माहिती नागरिकांना कधी मिळेल? साधारणतः हा डीपीआर पब्लिश व्हायला 15 ते 20 दिवस जातील. त्यावेळेस नागरिकांना हा डीपीआर पब्लिश झाल्यानंतर हरकती घेण्यास वेळ आहे. त्यानंतर जर काही शेतकऱ्यांवर किंवा काय जर पडला असेल तर त्यांनी या ठिकाणी हरकती घ्याव्या. त्यांच्या हरकतीचा विचार नक्की या ठिकाणी केला जाईल, जेणेकरून आपल्या गावातला शेतकरी हा भूमिहीन झाला नाही पाहिजे. त्यानंतर काही ग्रीन झोन असतील, त्यानंतर काही ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आहे, जर त्या ठिकाणी थोडेफार जेवढे वाढवता येईल जेणेकरून गावचा विकास होईल, याचाच नक्की आम्ही सर्व विचार करू. या डीपीआर बाबत पूर्वी काही सूचना वगैरे दिल्या होत्या का, किंवा काही याबाबत माहिती दिली होती? पूर्वी ज्यावेळेस हा डीपीआर ओपन केला गेला, म्हणजे हा डीपी प्लॅन ओपन केला गेला, त्यावेळेस सर्व नगरसेवक असतील, सर्वांचं आमचं एकमत झालं का जेणेकरून कुणावरतीही अन्याय झाला नाही पाहिजे. कारण हा डीपीआर हा आपल्या काळात नसून फक्त हा आपल्या काळात ओपन केला गेलेला आहे, परंतु आपण याची काळजी घ्यायची का कुणावरतीही अन्याय झाला नाही पाहिजे, कुणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे. आम्ही सर्वजण 100% सर्व नागरिकांच्या बाजूने त्यासाठी उभे राहू. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत श्रीराम एंटरप्राइजेस अँड सीसीटीव्ही सेंटर, मंचर. घर, कार्यालय, दुकान आणि उद्योगांसाठी आधुनिक सीसीटीव्ही सुरक्षा उपाय. आताच संपर्क करा 89 83 36 98 94.